हिंद सेवा मंडळाकडे भाडेपट्ट्याने असलेली जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आणि यात हिंद सेवा मंडळाचे काही संचालक दलाली करत असल्याचे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत। या जागेवरील ताबा सोडवण्यासाठी संस्थेला प्रस्ताव प्राप्त झालाय। त्या जागेपोटी मालक संस्थेला 25 कोटी रुपयांपर्यंत मदत देणार आहे। या प्रस्तावावर सर्वसाधारण सभेत सदस्य निर्णय घेतील। संस्थेच्या हिताचा प्रस्ताव असल्यामुळे तो आम्ही मांडला आहे। मात्र केवळ आमदार अरुण काका जगताप यांचे नाव यात आल्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून आरोप होत असल्याचा खुलासा हिंद सेवा मंडळातर्फे करण्यात आला आहे। यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, विश्वस्त अनंत फडणीस यांनी जागेच्या आरोपांबाबत भूमिका मांडली। जागा ही तकिया ट्रस्टच्या मालकीची होती। त्यांनी आमच्याशी जरी करार केला असला तरी 1986-96 सालच्या सुमारास त्यांनी जागा लुनिया मुनतला विकली आणि आता लुनिया मुनत या त्याचे जे मालक आहेत त्यांनी जागा जगताप आणि भंडारी यांना विकण्याचा करार केल्याचं आम्हाला लेखी पत्र मिळालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जगताप आणि भंडारी जे नवीन मालक होते त्यांच्याकडून आम्हाला ऑफर आलेली आहे। हिंद सेवा मंडळाच्या या जागेच्या मालकी हक्काचे काही संबंध नाही। हिंद सेवा मंडळाच्या जागा ताब्यात आहे आणि ती आजही ताब्यात आहे। कराराची पूर्तता झाली नाही ती कायमस्वरूपी ताब्यात राहील आणि जे राहता राहिला हा जो प्रश्न आहे काळ्यांनी काल जी आमची बदनामी स्वरूप हे केली तर खरं तर त्याच्या विरुद्ध मी तुमच्या माध्यमातून विनंती करेन की त्यांनी अशा प्रकारे बदनामी थांबवावी, अन्यथा मला कायदेशीर कारवाई करण्याचे मार्ग उपलब्ध आहेत। मी स्वतः वकील आहे त्यामुळे अनेक ठिकाणी प्रत्येक संचालकांच्या मार्फत वेगळी फौजदारी आणि दिवाणी दावा दाखल सुद्धा आम्ही करू शकतो, परंतु शेवटी अशा प्रकारे कारवाई करून संस्थेला खर्चात पाडू नये म्हणून शक्यतो आम्ही थांबलेलो आहोत। फक्त आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही सगळ्या वस्तुस्थितीची माहिती घ्या आणि अशा प्रकारे बेछूट आरोप करणं थांबवा। 21 तारखेला आमची जनरल मीटिंग आहे आणि त्या जनरल मीटिंगमध्ये आमचे जे सभासद आहेत ते सभासद बहुसंख्येने उपस्थित राहतील। त्यामध्ये नगरमधले ज्येष्ठ वैदिक किशोर देशपांडे आहेत, तुमचे मकरंद कुलकर्णी आहेत इंजिनियर आणि बिल्डर, त्याचबरोबर जयवंत भापकर साहेब आहेत, आमचे जवाहर मुथा आहेत, असे अनेक नगरमधले ज्येष्ठ सभासद आहेत। श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष अनुराधाताई अधिक आहेत, ससाणे साहेब आहेत, जयंतराव ससाणे आमचे सभासद होते, मुरकुटे सभासद आहेत, आजचे मधुकरराव पिचड, कदम साहेब, एवढे ज्येष्ठ आणि असे सभासद आमचे असताना त्यांच्यावर आम्ही दबाव आणू हे न पटण्यासारखं आहे। आपल्या सर्वांना माहितीच आहे आता की ज्या जागेसंदर्भात जो वाद चालला आहे, ज्या जागेच्या संदर्भात जी चर्चा चालू आहे सगळी आणि कालसुद्धा काही पत्रकार परिषद त्यात विषय झाले सगळ्यांचे, त्यात निश्चितपणे हिंद सेवा मंडळाच्या शताब्दी वर्षात कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहाराच्या झाल्याने अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने ही चर्चा होत गेली 10 महिने सातत्याने आम्ही हिंद सेवा मंडळाच्या जागेवर चर्चा करत होतो। या जागेच्या संदर्भात आमचे ज्येष्ठ नेते ब्रिजलालजी सारडा होते, अध्यक्ष मोडक सर, फडणीस साहेब, आम्ही चौघांची 28 लोकांनी कमिटी नेमली आणि ह्या कमिटीला अधिकार दिले की तुम्ही ह्या लोकांची चर्चा करत राहा। ती चर्चा आम्ही त्या पद्धतीने पुढे नेत गेलो, त्या सगळ्या चर्चा होत गेल्या। आमचे ज्येष्ठ नेते ब्रिजलालजी सारडा यांच्या घरीसुद्धा निवासस्थानी आमदार अरुण काकांसोबत आमची बैठक झाली, वेगवेगळ्या संदर्भात चर्चा झाली। लीज डीडच्या संदर्भात सगळं कायदेशीर फडणीस साहेबांनी आपल्या सगळ्यांनाच माहिती सांगितली की आपण त्या जागेच्या त्याच्यात कशा अडचणी होत्यात, काय होत्यात आणि याच्यापूर्वीसुद्धा माझा कोणावर आरोप करायचा नाही, पण शहरातल्या 8 जागा गेल्यात, कारण असताना त्या जागा गेल्यात आमच्या ताब्यातून। आज जवळचं छोटं उदाहरण म्हणजे आमचं सारडा कॅन्टीन, आज इतका मोठ्या शहरातला आमच्या कॉलेजच्या प्रिमायसेसमधलं कॅन्टीन आमच्या ताब्यात नाही। तिथं काय उद्योग होता सगळ्या पेपरनी सुद्धा मीडियानी सुद्धा छापलेले। ही जागा गेली, सुतार कारखाना आमचा गेलेला आहे समोरचा, ती 3 गुंठे जागा आमच्या ताब्यात नाहीत। रामकृष्ण सारडा विद्यार्थी वसतिगृहासोबत अतिक्रमाचं 1 एकर जागा झाले, भिंत बांधताना आमची पाठीमागची 2 एकर जागा गेली। अशा परिस्थितीत जर हिंद सेवा मंडळ आपल्या कुठल्याही जागा स्वतः सांभाळू शकत नाही आणि ही लीजवरची जागा आहे, याच्या माध्यमातून हिंद सेवा मंडळाला खूप पुढं जाण्याची संधी आहे की पुढं गाडगीळ मैदान गेलेलं आहे, आमचं कोठल्याची जागा गेलेली आहे। इतक्या जागा जात असताना आम्ही सर्वजणांनी हे पूर्वी झालं, पण आज जर इतकी मोठी याच्या निमित्ताने हिंद सेवा मंडळाला आणखीन आपल्या संस्था पुढे नेण्याची संधी की ही मोकळी पडलेल्या जागेच्या संदर्भात जर आपल्याला श्रीरामपूरला एखादं ज्युनियर सिनियर महाविद्यालय उभं करता येईल, नगरमध्ये लॉ कॉलेज उभं करता येईल, मिरजगाव येथे आमची शाळा आहे, मोठी शाळा आमची रोडला, ती सुद्धा आम्हाला तिथं नवीन बिल्डिंग उभी करता येईल। श्रीरामपूरला शाहजहां पाटील विद्यालय नावाची जागा आहे, ती आमची भाड्याची जागा आहे, ती आम्हाला तिथं नवीन बिल्डिंग उभी करता येईल। अशी परिस्थिती सगळीकडे असताना
आम्ही हा निर्णय घेतला. परंतु दुर्दैवाने ह्या प्रक्रियेमध्ये फक्त या समोरून आमदार अरुण काका जगताप यांचं नाव आलं आणि म्हणून याला राजकीय विरोध सुरू झाला. त्याचं दुसरं कुठलंही कारण नाही. जर त्यांच्याऐवजी दुसरं असतं तर निश्चितपणे हा विरोध एवढा मोठ्या प्रमाणात झाला नसता. आणि ज्यांना ज्यांना वाटतंय की नगर शहराची आता थोडक्यातच लवकर लोकसभेनंतर विधानसभा आहे, या विधानसभेच्या निवडणुकीमुळे असं वाटतं लोकांना की याच्यात जर आपण नाही केलं काही तर याची वेगळी चर्चा होऊ शकते आणि त्याच्यात फक्त विरोध करण्यासाठी आणि म्हणून त्यात हिंद सेवा ओढलं जाऊ राहिलं. कारण असताना हिंद सेवा मंडळाचं नाव मध्ये कारण असताना कुठलेही राजकीय कारण असताना हिंद सेवा मंडळाचं नाव ओढलं गेलं, ज्याच्यावर बेछूट आरोप केले गेले की ज्या हिंद सेवा मंडळाच्या सगळ्या 28 लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा विषय पुढे नेला आणि त्याला एक वेगळा टर्न देण्याचा जनरल मिटिंगच्या आधी जाण्याचा प्रयत्न होऊ राहिला की ही विषय कुठल्याही संदर्भात नाही की हिंद सेवा मंडळाने चांगल्या पद्धतीने केलं, पण सभासदांपर्यंत हा विषय चांगल्या पद्धतीने गेला आहे. 21च्या जनरल मिटिंगमध्ये सभासद जो निर्णय देतील तो आम्ही निश्चितपणे मान्य करू, पण निश्चितपणे आम्हाला माहिती की सर्व सभासदांचा ठामपणे विश्वास आमच्या सगळ्या संचालक मंडळावर आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्या कुठल्याही विषयात आम्ही कोणत्याही सभासदांवर दबाव आणणार नाही. लोकांना सगळ्यांचे मतं मांडून देऊ. सभा रात्री उशिरा 5 तास चालली तरी आम्ही कोणाला काही अडवणार नाही. सभेला प्रत्येकाला स्वतःचे व्यक्तिगत मतं मांडून देऊ. अतिशय मोठमोठे लोक या हिंद सेवा मंडळाचे सभासद आहेत. 100 वर्षाची मोठी संस्था आहे आणि त्यानिमित्तानं मी सगळ्या लोकांना एकच विनंती की आपण सगळ्या सभासदांनी जास्तीत जास्त त्या दिवशी आपण या सभेसाठी या आणि आपले स्वतःचे मतं नोंदवा. ही सर्वांना मी हिंद सेवा मंडळाच्या निर्भीडपणे आपले मतं नोंदवा ही सगळ्यांना मी आमच्या हिंद सेवा मंडळाच्या सर्व संचालकाच्या मी विनंती करतो. NTV न्यूज मराठी, अहमदनगर.